ते म्हणतात ना कर्म करायला गेलं का कांड होतं, तसं काहीतरी गंमत विके ब्लॉगरच्या आयुष्यात. विके ब्लॉगर काहीतरी चांगलं करायला गेलं त्याच्यावरून कांड होतं. ते ऐका तुम्ही. म्हणायचं कसं करायचं, करूया एकदा परत येले तू कर रे. गादी हे आमचं तर पक्क गद आहे. शिकली की नाही जाण हे काय इथं गद आहे. त्यांच्यापासून आलो बरं का, मऊ मध्ये मुंडे बिंडे भरून घेतली आणि त्यांच्यापासून आलो ना मी एकटाच 1.5 तास हसत होतो नाही का. आणि डायरेक्ट गेलो डीएसपी चौकात. आपल्याला जेवण मधले कार्यकर्ते भेटले एकदा वाजणार कशी 2 बोटं करतात पोरं मला दिसले का नादात नाही काय. डीएसपी चौकात महानशी पालता येते तुम्हाला माहिती नाही. काल मामाला मिस करीत होतो ना, आज डायरेक्ट मामा आलते. मामाला आलेला एक प्रश्न पडला होता, या रोडला एवढे हिरे झाडे त्यांना किती पाणी लागत असं. आई घातली मुंबई पाहिली. म्हणलं मामाचं कोणाचं काय तुमचं काय, जाऊ द्या म्हणलं ते झाडांचं पाहू नंतर आपल्याला स्टिंग बिंग पिऊन घ्या एकदा. आम्ही गजन यायला आलो मग स्टिंग बिंग पिऊन लगेच जेसीबी चालू केला. घार 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 गुतलं नाही, निघलं. असे खड्डे उकरून घेतले नाही का बाउंड्री मारायला. आता तिथं ते लेझर बिझर नव्हती, मशनी बिशनी लाईन नाही तर मग त्यालाही सोपं असतं. मग सगळी एकदा बाउंड्री बिंड्री उभा करून घेतली नाही का भोंगा फाईट मध्ये. आता लय फोडो बिडा आलते खड्डे कांदू मग काय नंतर लगेच साहेबांनी त्याला आता साहेबांना व्हिडिओ लावले होते. नाद नाही करायचं, चांगल्या बोले मग तिथं म्हणायचो मी मोठ्याने. सगळे खेळे बिळे मारून घेतले नाही, सगळे माप बिप टाकून वाजणं एकदा. आता साहेबांनी ते माही फॅन झाले, नाद नाही करायचं. सगळ्यांना ब्लॉक दावले नाही तिथं. नंतर हे सगळी लाईन आउट बिऊन आउट करून घेतली एकदा. वाजणं सगळे खड्डे बिड्डे आखून घेतली, फक्की बिक्की मारून पार चड्डीत फक्की गेली. आता काय सांगा जे आहे ते बरं. सगळे खड्डे बिड्डे आखून झाले. म्हणलं आता चलो भुंगा फाईट मध्ये घरी नाही का. घरी आलो आवरून बिवरून गेलो पंपात आणि आमची टोळी जमा झाली नाही का तिथं. आणि आमची टोळी इतकी नासकी ना तुम्हाला माहिती. आता टोळी जमा झाली म्हणलं कांडवा. टोळी तर खरं आहे ना, टोळी म्हणायची नाही. आता टोळीला भांडार बॉयज म्हणायचं पण ते लक्षात नाही राहत टोळी म्हणून. टोळी डायरेक्ट नंतर गाडांगणे जेवायला गेली बरं का. आणि टोळी जेवायला बसली ना, आता टोळी तुम्हाला माहिती सुट्टी देत असते का. आता टोळीतले कार्यकर्ते काय म्हणते ते ऐका तुम्ही. जेवला खाल्ले तिने 27 बाटल्या खाल्ल्या नाही. मुकादा म्हणला होता भांडार बॉयजला मी घरून जेवण आलोय तरी 27 बाटल्या खातात. आणि चिकू शेट कसा बघा दीपक शेट नंतर काय म्हणतो ते ऐका तुम्ही. बंटेने 32 बाटल्या 42 झाल्या 42 पण नाही म्हणला 27 खाल्लं. याला 3000 रुपये द्यायचे आता. याला ना 3000 द्यायचे विक्या ब्लॉगरला नेला. मुकादमाचे पुढचे शब्द ऐकून येऊन माझे डायरेक्ट कान फाटले होते. त्याच्यामुळे मी डायरेक्ट कॅमेरा बंद केला. टोळी चहा प्यायला आली 150 बाटली खाल्ली आणि 1.5 लिटर सांबर पिले तरी परत आहे ना चहा पिले ना आले पाम पटक करते ट्यूबलेस टायर सही आहे. ट्यूबलेस आहे सही. आय अँड वांचन गणी पाहिजे टायर नाही बदलल्यामुळे फुल बांधण्यात झोपले नाही. कारण मुकादम इकडे स्नॅप काढत होता. मग मुकादमाला काय म्हणलं मी ते तुम्ही ऐका एकदा. आणि आमचा मुकादम नास्क जाऊन व्हिडिओ चालू करताय आणि ते स्नॅप टाकेल लोकांना भांगार जाऊन रे भांगार याच्यामुळे ब्लॉग मध्ये ना ठोकून घ्यावं लागली, ठोकून मारावं लागली. टोळीतलं वातावरण पेटलेलं पाहून खजिनदार डायरेक्ट टोळीला ना स्टिंग बिंगचा खर्च केला नाही का. बंटी शेटने स्टिंग पाजलं टोळीला पण टोळी स्टिंग पिली नाही अंगवर सांडून घेतलं सर. आणि नंतर त्या झाकण्याने कॅरम खेळत होती.